तर पुरणपोळी म्हटलं का सगळ्यांना परफेक्ट जमेल असं नसतं. त्यामुळे आपल्याला काही गोष्टी शिकाव्यासुद्धा लागतात आणि लक्षातसुद्धा ठेवाव्या लागतात. तर त्याच पद्धतीने आज मी छान मस्त मऊ आणि लुसलुशीत छान अशी पुरणपोळी बनवणार आहे. आषाढ स्पेशल आहे. प्रत्येक आषाढमध्ये मी पुरणपोळी नक्की बनवते एक दिवस, तर आजसुद्धा मी बनवणार आहे. तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. मी सुजातास किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते. सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. तर त्यासाठी लागणारं जे पीठ आहे ते मी घेतले छान असं सुती कापडाने किंवा मग तुमच्याकडे छान सुती ओढणी असेल त्याने गाळून घेतलं तरी चालेल. फक्त रेग्युलर चपातीसाठी पीठ आपण गाळणीने गाळतो तसं आपल्याला गाळायचं नाही. पीठ जर आपण एखाद्या सुती कापडाने जर गाळून घेतलं ना तर छान मस्त अशी मऊ आणि लुसलुशीत 3 ते 4 दिवस आपली पोळी मस्त नरम राहील अशी येते. तर अशा पद्धतीने मी थोडं पाणी ॲड केलं आणि मस्त आपल्याला याचा सैलसर असा छान मस्त गोळा बनवून घ्यायचा आहे. आता यामध्ये मी 2 चमचे केशर दूध ॲड केलं आहे. तुम्हीसुद्धा यामध्ये कलर येण्यासाठी केशर दूध ॲड करू शकतात. तर आता बऱ्यापैकी मी छान पीठ मळून घेतले आणि थोडं पाणी टाकून आपल्याला धुमसे देऊन हे पीठ मस्त सैलसर असं मळून घ्यायचे. तर अशा पद्धतीने बघा मी पीठ मस्त मळून घेतले. आपला आता हा कणकेचा गोळा तयार आहे. आता याला आपण एक अर्ध्या पाऊण तासासाठी छान झाकून साईडला ठेवूया. कुकरला मी डाळ शिजायला ठेवली होती. डाळसुद्धा छान थंड झाली आहे. आता मी एका गाळणीमध्ये फक्त यातलं पाणी साईडला काढून घेते. थोडंसं पाणी आहे यामध्ये. तर यामध्येच मी आता थोडंसं पुरण छान असं गूळ टाकून शिजवून घेणार आहे. या पद्धतीने जर आपण पुरण शिजवून घेतलं तर आपल्याला गॅसेस आणि ॲसिडिटीचा त्रास अजिबात होत नाही आणि हे पुरण पचायलासुद्धा हलकं होतं. तर आता यामध्ये मी चवीपुरता गूळ, थोडीशी वेलची पावडर आणि थोडंसं चवीप्रमाणे मी जायफळ किसून घेते. आता मी या कुकरमध्ये छान मस्त मऊसूत होईपर्यंत हे पुरण शिजवून घेणार आहे. तर अशा पद्धतीने कंटिन्यू आपल्याला हे मिक्स करत राहायचं. आता गूळ बऱ्यापैकी विरघळला आहे. आता यामध्ये आवडीप्रमाणे मी 1 चमचा गाईचं तूप घेतलं आहे. तुम्ही म्हशीचं देखील घेऊ शकतात. तर यामुळे काय होतं पुरणाला छान चव येते आणि पुरण हलकंसर होतं. अजिबात तुम्हाला ॲसिडिटीचा आणि गॅसेसचा त्रास होत नाही. ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीत छान मस्त मऊसूत आपलं पुरण शिजून तयार आहे. आता पुरण गाळायची जी गाळणी असते त्यामध्ये मी हे पुरण काढून घेते. खूप गरम आहे अजून. तरी मी हाताने न चाळता एखादी वाटी घ्यायची किंवा एखादा ग्लास घ्यायचा आणि त्याने छान असं प्रेस देऊन आपलं हे पुरण गाळणीने गाळून घ्यायचं. त्यामुळे काय होतं की भांडी जास्त भरत नाही, हातही कमी भरतात आणि पटकन आपलं हे पुरण गाळले देखील जातं. तर बघा अशा पद्धतीने मी या वाटीने छान असं प्रेस देऊन छान पुरण गाळून घेतले आणि मस्त असं पुरण गाळले गेले. तर अशा पद्धतीने बघा छान मस्त बारीकसर असं आपलं पुरण गाळून तयार आहे. आता पुरण जरा गरमच आहे कारण की मी गरम ते गाळणीने गाळून घेतले. आता थंड होईपर्यंत मी हे साईडला ठेवते. आणि कलर बघा किती छान आला आहे पुरणाला मस्त. आता पुरणाचे छान असे गोळे तयार झालेत म्हटल्यावर पुरण पूर्णपणे थंड झालं आहे. आता मी पटकन पोळ्या बनवायला घेते. तर आता मी जे पीठ छान मळून ठेवलं होतं ते अजिबात बघा जे बाऊल घेतला होता मी, एक कटोरा घेतला होता, त्याला अजिबात पीठ चिपकलेलं नाही. तर अशा पद्धतीने मस्त सैलसर असं पीठ आपलं मुरून तयार आहे. आणि जे कणकेचा गोळा आहे त्याला कलर पण बघा किती छान आला आहे. तर चला याचे मी आता 2 छोटे आपण गोळे घेऊया. जसं तुमच्या हातामध्ये ही पोळी मावेल, तुम्हाला अशी उलटता येईल किंवा हातावर घेता येईल एवढ्याच आकाराचे आपल्याला 2 गोळे घ्यायचे. तर मला जशी मी नेहमी करते पुरणपोळी तेवढीच मी त्या आकाराचे छोटे कणकेचे गोळे घेते. तर अशा पद्धतीने मी बघा सेम असे गोळे घेतले. आता याला आपण लाटून घेऊया. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. तर अशा पद्धतीने बघा मी 2 सेम आकाराच्या अशा पुऱ्या लाटून घेतल्या आहेत. अजिबात लहान मोठी झाली तरी चालते. तर घाबरायचं नाही. पुरणपोळी पहिल्यांदा बनवत असाल तर अजिबात घाबरायचं नाही. सगळ्यांची सुरुवातीला पुरणपोळी ही फाटते किंवा पुरण लाटताना पोळीच्या बाहेर पडतं.
तर अशा ह्या गोष्टी होतच राहतात। तर अशा पद्धतीने बघा, जेवढं पुरीवर पुरण मावेल तेवढाच गोळा आपल्याला पुरणाचा घ्यायचा आणि दुसरी पोळी त्यावर टाकून साईडच्या कडा बंद करून घ्यायच्या आणि हातावर घेऊन या पद्धतीने छान अशी ही पुरी फिरवून घ्यायची। यामुळे काय होतं, पुरण सगळीकडे पसरलं जातं। आता पोळपाटावर थोडंसं पीठ टाकून ही पोळी मी आधी साईडला काठाच्या साईडने लाटून घ्यायची, नंतर मग आतमधून अशी पोळी गोल गोल फिरवत आपल्याला लाटून घ्यायची। कंटिन्यू पोळी लाटताना ती अशी हाताने उचलून लाटा, जर तुम्ही कंटिन्यू असं लाटून घेतली तर ती पोळपाटाला चिपकून जाते। गॅसवर मी तावा तापायला ठेवला होता, तावाही छान तापलाय। आता ही पोळी आपण मस्त छान अशी तूप लावून किंवा तेल लावून भाजून घेऊया। आता मी पोळीला तूप लावून मस्त छान अशी भाजून घेते। कलर बघा किती मस्त आलाय, छान असा येलो लाईट कलर आलाय पोळीला। तर अशा पद्धतीने मी आता सगळ्या पोळ्या मस्त लाटून आणि छान भाजून घेते। तर चला, आजच्या आपल्या मस्त मऊ आणि लुसलुशीत अशा पुरणपोळ्या तयार आहेत। रेसिपी तुम्हाला कशी वाटली पोळीची आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा। तुम्हीसुद्धा पहिल्यांदाच पुरणपोळी बनवत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वात महत्त्वाचं, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।